आज आपण जो नाश्ता बनवणार आहोत तो यापूर्वी आपण कधीही नाश्ता बनवला नसेल एवढा हा मस्त असा नाश्ता आहे। रेसिपी नक्की पहा, त्याचबरोबर नक्की ट्राय करून पहा। तर इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी पोहे व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून पोहे 10 मिनिटं आपण भिजण्यासाठी ठेवायचे आहेत। तर दुसऱ्या बाउलमध्ये इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत, तुम्ही ग्रेट करूनही घेऊ शकता। तर अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये घरातील अगदी किरकोळ साहित्य आपण घालणार आहोत। तर इथे मी मीठ घालणार आहे, धने पावडर, हळद, चाट मसाला एवढंच साहित्य इथे आपण वापरणार आहोत। तर हे सगळं साहित्य सगळ्यांच्याच घरी असतं। त्याचबरोबर काहीतरी वेगळं खायचं असेल आणि मुलांना जर काही चटपटीत बनवून द्यायचं असेल पण त्याचबरोबर ते हेल्दीसुद्धा असावं असं वाटत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर एक छोटीशी कमेंट नक्की करून पहा। तर इथे मी काही भाज्या घातलेल्या आहेत। यामध्ये मी गाजर, शिमला मिरची आणि कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही इथे घालू शकता। आता यामध्ये मी साबुदाणा घातलेला आहे। साबुदाणा मी रात्रीच भिजवून ठेवलेला, 5 ते 6 तासामध्ये साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो। आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हातानेच मिक्स करायचं म्हणजे हे सगळे मसाले आणि बटाटा यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो। आता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, पण सुरुवातीला आपण जे पोहे भिजवून ठेवलेले ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित चुरून घालायचे आहेत, जेणेकरून हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो। काहीतरी वेगळं असलं की मुलं अगदी आरामात खातात। मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही झटपट देऊ शकता। सकाळच्या गडबडीत काय बनवायचं असेल तर काहीतरी वेगळं करायचं असेल तर 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी नक्की तयार होते। तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा। रेसिपी जर आवडली तर चॅनलला एक लाईक नक्की करा। रेसिपी बनवायला खूप मेहनत लागते, तर तुमचं एक छोटंसं लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा, जेणेकरून मला समजेल की माझी रेसिपी तुम्हाला आवडली का। तर इथे बघू शकतो आपण या मिश्रणाचे अशा प्रकारे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। तर या मिश्रणामध्ये जवळपास 22 बॉल्स तयार झालेले आहेत। तर इथे बघू शकतो आपण एवढ्या मिश्रणामध्ये आपला व्यवस्थित असा नाश्ता तयार होतो। तर अशा प्रकारे मी सगळे बॉल्स बनवून घेणार आहे आणि यांना छान अजून क्रिस्पीपणा यावा यासाठी आपण याला रवासुद्धा लावून घेणार आहोत। रवा लावणं हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण अजून याला छान क्रिस्पीपणा येतो म्हणून मी इथे रवा लावणार आहे। तर अशा प्रकारे रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे आणि आता हा एक एक बॉल या रव्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे बघू शकतो आपण व्यवस्थित याला क्रिस्पीपणा यावा यासाठी इथे आपण रवा लावणार आहोत। तर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे बॉल। हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा तुम्ही बाहेर कुठं जाणार असाल तरीसुद्धा डब्यामध्ये घेऊन जाऊ शकता। एवढा खायला मस्त आहे। सकाळच्या वेळेस पटकन काही बनवायचं असेल किंवा मुलं संध्याकाळी खेळून आल्यानंतर काही बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आता आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। तर तेल जास्तसुद्धा गरम करायचं नाही, नाहीतर रवा आपला लगेच काळपट होऊ शकतो। तर इथे बघू शकतो आपल्याला मीडियमच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा नाश्ता व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। हा नाश्ता तुम्ही शालो फ्राय करू शकता, अप्पे पात्रामध्ये सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता। अगदी कमीत कमी तेलाचा जर वापर करायचा असेल तर तुम्ही या 2 गोष्टींमध्ये हा नाश्ता व्यवस्थित तळू शकता। तर इथे बघू शकतो आपण आता हा नाश्ता भाजायला आपल्याला जेमतेम 5 मिनिटांच्या आतच हा नाश्ता आपला व्यवस्थित तळून तयार होणार आहे। तर ही रेसिपी बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। त्याचबरोबर रेसिपी ट्रायसुद्धा करून पहा, घरातील सगळ्याच मंडळींना आवडेल। काहीतरी वेगळं असलं की सगळ्यांनाच खायला खूप मस्त असं लागतं। तर बघू शकतो आपण आपले हे बॉल्स व्यवस्थित भाजून तयार झालेले आहेत आणि रेसिपी हे तुम्ही नक्की ट्राय करून पहा। रवा लावल्यामुळे इथे बघू शकतो आपण याला किती छान क्रिस्पी पण आलेला आहे। रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।